आज या विराट अशा माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या मोर्चाच्या मध्ये उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या मातीवर आणि माणुसकीवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा. आल्यापासून ऐकतोय प्रत्येकाच्या भाषणात कुठेतरी जातीचा स्पर्श होतोय. आपण या भिंती कधी तोडणार आहोत? संतोष देशमुख स्वतःच्या जातीसाठी नाही मेला. संतोष देशमुख बीडचा चेहरा झाला. बीड हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. बीडचा इतिहास बघा. बीड मध्ये कधी काळी एकदा सोशलिस्ट निवडून आले होते, कधी एकेकाळी समाजवादी विचारांचे बबनराव ढाकणे निवडून आले होते, केशर काकी निवडून आल्या होत्या. अशा वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी बीडचं प्रतिनिधित्व केलं, पण त्याला जातीचा कधी स्पर्शच होऊ दिला नाही. माझ्यासारख्या गेले 35-40 वर्ष राजकारण जवळनं बघितलेल्या एका कार्यकर्त्याला हे पाहून दुःख होतं की महाराष्ट्रात जातीपाती कुठपर्यंत पोहोचले. वाल्मिक, त्याला तुम्ही वाल्मिक कशाला म्हणता? अरे तो वाल्या आहे. त्रेतायुगामध्ये वाल्मिकी आले, म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला, आणि कलियुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला. मी ऐकतो वाल्मिक कराड, वाल्मिक कराड, वाल्मिक कराड. वाल्या आहे तो. आता लोक मला इथं फोन करतात, हो साहेब तुम्ही वंजाऱ्या विरुद्ध बोलताय, एक माणुसकी जिवंत आहे की नाही महाराष्ट्रात? मी एका माणसासाठी लढतोय, जो माणूस बीडचा खरा चेहरा दिसतोय त्याच्यात. तो स्वतःच्या जातीसाठी गेला नव्हता. त्या गेटवरती एका दलित वॉचमनला मारहाण झाली आणि त्या दलिताने हाक कोणाला दिली? संतोषला. आणि म्हणून संतोष तिथे गेला. हा बीडचा चेहरा आहे. तुम्हाला बघायचं आहे ना जातीचं? तू कुठे गेला? संतोष इथे रे. हा संतोष बांगर. बीड मधले किती जण याला ओळखतात? शिवराज बांगर. किती जण ओळखतात? ह्याच्यावर किती केस